खेडकर दही अंडी तुमच्या घरी आहे, घरी जा तुम्ही.
येथवरी होता संग अंगे अंग लपविले कान्हया रे जग जेठी देई भेटे एक वेळा तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कान्हया रे जग जेठी देई भेटे एक वेळा विठाला विठाला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यातिहं प्रणतपालभवाधिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् ॐ श्रीविभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरो वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः जय जय श्री जय जय नवल किशोर जय गोपी चिंत चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर मस्तक हे पाया करी संतांना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि गवळणीपर प्रकरणातला आहे. विठाला विठाला या गवळणीवर किंवा या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की गेले 44 वर्ष आज पूर्ण होत आहेत श्री संत भगवान भाऊ वामन भाऊंना आणि श्री संत वामन भाऊंच्या जन्माने पवित्र झालेली ही भूमी पदस्पर्शही आहे. हे काय आपल्याकडेच येत आहे काय आता बँड बंद करा बँड बंद करा. माझ्या सध्याची प्रसंग माझा असा आहे 1 तास उरला काशीनाथ रायास त्यातले 20 मिनिटं झाले राहिले. टेन्शनच घेऊ नका अगदी 35-30 मिनिटातच मी पूर्ण करणार. विठाला तसं बघितलं तर काला हे कीर्तन पूर्वीच्या काही 4 तासाचं होतं 3 तास नंतर झालं आता 2 तास. काही दिवसांनी ते 1 तासावर येऊ नये का मुळातच भगवंताच्या लीलाच एवढ्या आणि ते गात असताना ते ऐकत असताना त्या लीला ऐकत असताना आनंद होतो.
गात असतानाही आनंद होतो आणि तुम्हालाही ऐकत असताना त्यात ते चरित्र ऐकत असताना निश्चितच आनंद होईल. परंतु वेळ कमी याचं भान मला आहे. विठ्ठला विठ्ठला. संत वामन भाऊ यांच्या 44व्या पुण्यतिथीचा हा जो काला आहे, खर तर श्री गुरु शास्त्री बाबांचं या ठिकाणी कीर्तन होतं. परंतु शास्त्री बाबांचा फोन आला आणि इथे मला उभं राहावं लागलं. खरं तर ही भूमी अगोदर सांगितली भाऊंच्या जन्माने पवित्र झालेली, तसेच महाराज अनेक रत्न या भूमीने दिले. आज माझ्या प्रत्यक्ष माझे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 महंत आहे, एक गृहस्थी आहे. आमचे अतुल महाराज शास्त्री दगडगाव संस्थान या ठिकाणी आहेत. तसेच नवनाथ महाराज शास्त्री भालगाव संस्थान या ठिकाणी आहेत. संतोष महाराज हे आपल्या गावाचे भूमिपुत्र आहेत आणि माझ्या बरोबर गडावून आलेले डोळे महाराज आहेत. इकडे बघितलं तर एका हुनी बळी रे गावातले त्या ठिकाणी भाऊसाहेब महाराज आहेत, दरांगे महाराज आणि सर्व महाराज सर्व परिचयाची मंडळी आहे. पण सगळ्याचे नाव घेत बसतो तर अर्धा तास इथंच वाजवणारी सुंदर आहे. आता बांधून घ्यायचं का? घ्या एकदा बांधून, म्हणजे मला मोकळं बोलायला. हा जो काही अभंग निवडलाय, श्रीमद भागवतामध्ये रास पंचदही म्हणून एक प्रकरण आहे. रास पंचदही म्हणतात. भगवंताने ज्या रास लीला केल्या त्याचं एक प्रकरण आहे भागवतामध्ये. ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. कारण त्यामध्ये असं सांगितलंय की श्रीसंत भगवान बाबा आधी संतांचे जर चरित्र बघितले तर याच दशम स्कंदाचंच पाठ करून सगळ्यांचं कल्याण झालंय. भागवताचा जो 10वा स्कंद आहे हा श्रवण केल्यानंतर निश्चितच मरणाच्या पलीकडे मनुष्य जातो. मरण माझे मरून गेली ही जी अवस्था आहे, कारण त्यामध्ये भगवंताचं चरित्र आहे, नक्की संसाराचं. त्यामध्ये दशम स्कंदामध्ये हे प्रकरण येतं ज्याला रास पंचायती म्हणतात. भगवंताचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर सगळ्या संतांनी वर्णन केलंय. पाहिलिया वेध लावी, स्वरूप कसं होतं त्या भगवंताचं? पाहिल्यानंतर वेध लावायचं महाराज, आणि नुसतं वेदच लावत नव्हता तो भगवंत. बैसे जीवे जडून आत अंतकरणामध्ये लगेच तो जडून बसायचा. आणि जे आत बसलंय निश्चितच मुखातून तीच बाहेर येईल. साधू संत श्री संत असे सुंदर गायक असतील तर निश्चितच वेळेच्या पुढे मी जाणारच नाही. तुम्हाला वाटलं महाराज काय जातात का वेळेच्या पुढे? नाही, टेन्शनच घेऊ नका. देखीला डोळा बैसला म्हणे स्वरूपच त्या घनश्याम सुंदराचं महाराज स्वरूपच असं होतं की कुणीही पाहावं आणि पाहावतच राहावं. तसे श्री संत भगवान बाबा होते. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवरे वस्ती देत, म्हणून तो भगवान आणि म्हणून ते भगवान बाबा. विठ्ठला विठ्ठला. संप्रदायामध्ये देखणं व्यक्तिमत्व कोणता? श्री संत भगवान बाबा आहे. ज्ञानोबारायानंतर दुसरे श्री संत भगवान बाबा देखणं स्वरूप.
तसं ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय ना नामदेव महाराजांनी. आता मला त्याला वेळ कमी. म्हणून भगवंत ही एकदम सुंदर म्हणा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपनिया निश्चितच भगवंत दिसायला सुंदर आहे. आणि जो व्यक्ती दिसायला सुंदर आहे महाराज त्या व्यक्ती बरोबर बोलायला आवडतं. लहान मुलगा आहे जर दिसायला गोड असेल तर तो परक्याचा आहे काही असं ना महाराज. निश्चितच त्या कुठलाही माणूस येऊन त्या मुलाला उचलून घेत का तो दिसायला सुंदर आहे. तो कोणाचाही हा बघितलं जात नाही. भगवंतही महाराज एवढे दिसायला सुंदर होते की भगवंतावर निश्चितच एका वयाच्या गवळणीने प्रेम केलंच नाही. मग कोणी सासू कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र सगळ्या प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी होत्या महाराज. आणि मग भगवंताने नुसते दिसायला सुंदर नव्हते भगवंत. मग त्याच पद्धतीने भगवंत वेणू वाजवायचे. मृदू मधुर मधुर वल्लभाचार्य फार गोड सांगतात. अधरम मधुरम सगळ्यांना पाठ असेल महाराज. त्यामध्ये सांगितले भगवंताचा वेणूर मधुर रेणूर मधुर पाणी मधुर पाद मधुर. तो भगवंत किती मधुर आहे किती सुंदर आहे महाराज. पाहिला पाहिला एवढा सुंदरही आहे. आणि वेणू वाजवताना महाराज असा भगवंत वेणू वाजवायची की त्या वेणूला मोहित होऊन गवळणी विसरल्या कामधंदा विसरायच्या. एवढंच नाही सासू सासराची नाही मर्यादा. त्यामध्ये कोण कोण होत्या कोण जावा त्या कोण नंदा. फक्त एकच वृत्ती वेधली परमानंदा हो नंदा हो पावा घोंगडी भगवंताने मधुर वेणू वाजवावा. एकदा तर भगवंत असे नेहमीच वेणू वाजवायचे. गवळणी नेहमी भगवंताला सांगायच्या देवा तू वेणू वाजव परंतु अशा वेळी वाजवू नको ज्यावेळी आम्ही कामात असतो. कधी कधी एक गवळण भगवंताला म्हणते देवा एकदा तू वेणू वाजवत होतास आणि मी स्वयंपाक करीत होते. देवा तुझ्या वेणूचा नाद ऐकून जे काही चुलीमध्ये लाकडं घातलेली होती ना म्हटले लाकडं अग्नी होता चालू तो अग्नी महाराज त्याला देखील द्रवता प्राप्त झाली. तो देखील पाझरला म्हणजे त्या लाकडाला देखील पाझर फुटला तो अग्नी विझून गेला. देवा सांग आता स्वयंपाक कसा करायचा. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला का. भगवंताचा तो वेणूचा ठाव विभल झाले अंतस्वर मी घरधंदा विसरले. देवा मुरली नको वाजवा तिथं तर आहारे सावळ्या आहारे सावळिया तिने हरिला माझा प्राण. महाराज मला वेळ कमी नाही तर तुम्हाला दाखवलं असतं कालेचं कीर्तन काय असतं. विठाला हे जे काही सगळे उपकार आहेत ते श्री गुरूंचे आहेत महाराज. विठाला विठाला आम्ही बोलत नाही शास्त्रीजीच बोलताय. म्हणून ती भगवंताचा वेणू वाजवल्यानंतर निश्चितच गवळणी स्वतःचा कामधंदा विसरायचा. मग एकदा अशीच भगवंत वेणू वाजवतायत आणि तो त्या ठिकाणी असं सांगतात
यमुनाच्या किनारे भगवंताने वेणू वाजवायला सुरुवात केली. नेहमीच भगवंत वेणू वाजवायचे आणि त्या वेणूला मोहित होऊन गवळणी भगवंताकडे धाव घ्यायच्या. आज ही शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या रात्री भगवंताने अगदी 11-12 वाजता बरं का, विचार करा, वृंदावनामध्ये गवळणी राहतात आणि भगवंत यमुनेच्या किनारी आहेत. त्या ठिकाणी राहत असताना भगवंताने जेव्हा वेणू वाजवायला, रात्रीच्या वेळेस भगवंत वेणू वाजवतायत, असं सांगतात काही गवळणी झोपायच्या तयारीत होत्या, अंथरून टाकत होते. पती म्हणला टाक गोधडी, ते टाकीत होते गोधडी. तसं नाद ऐकायला आला महाराज, वेणूचा नाद. दुसरी गोधडी टाकत होती, म्हणजे ही घ्या गोधडी, तुम्ही टाका, तुम्ही झोपा, तुम्ही चालले. अहो प्रत्येकाने काही तर असं सांगतात, काही गवळणी आपल्या पतीला जेवण घालत होत्या, गुरु पती बरोबर बोलत होत्या. पण जसा भगवंताच्या त्या ध्वनीचा, त्या मधुर वेणूचा नाद कानावर पडला, सगळ्या विसरल्या आणि भगवंताकडे धाव घेतात. रात्रीचे 12 वाजले आणि अशा वेळेला त्या सर्व गवळणी त्या यमुनेच्या किनारी, त्या वाळवंटामध्ये जिथे भगवंत वेणू वाजवतात तिथे समोर येऊन उभ्या राहिल्यात. आणि ते भगवंताचं देहुळा चरणी वाजवितो वेणू, भगवंताचं ते स्वरूप बघू लागल्या. भगवंत वेणू वाजवता वाजवता भगवंताला असं जाणवलं की कुणीतरी आलंय, कारण पायाचा आवाज झाला. भगवंताने डोळे उघडले तर सर्व गवळणी बघितल्या वृंदावनातल्या, आणि भगवंत त्या गवळणीला बोलतायत, तुम्हाला काही लाज. भगवंताचे शब्द बोलतोय. कदाचित हे जे वाक्य आहेत हे प्रेमातले वाक्य आहेत बरं का, व्यवहारातले वाक्य घेऊ नका. विठाला मग भगवंत त्या गवळणीला बोलतायत की तुम्हाला काही लाज वाटत नाही का? का तुम्ही स्वतःच्या पतीला सोडून इथं आल्या? भगवंत त्यांना पातिव्रत्य धर्म सांगतायत. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. भगवंत अनेक तऱ्हेने त्या गवळणीला सांगतायत. एक उदाहरण दिलं भगवंताने, म्हणजे ऐका गवळणींनो, पतिव्रता कुणाला म्हणतात? तुमच्यामध्ये एकही पतिव्रता नाही. तुम्ही जर पतिव्रता असत्या तर त्या ठिकाणाहून इथं आल्याच नसत्या, तुमच्या पतीला सोडून आल्याच नसत्या. तुम्ही आल्यात त्या अर्थी निश्चितच तुम्ही पतिव्रता नाही. पातिव्रत्य धर्म कुणाला म्हणतात? भगवंत त्या गवळणीला समजून सांगतायत की एकदा एक गवळण, तिचा पती दिवसभर काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, ती ब्राह्मणाची होती, पण निश्चितच त्यांच्या घरासमोर यज्ञकुंड पेटलेला असायचा. निश्चित तो यज्ञकुंड पेटलेला आहे. तिचा लहान मुलगा त्या अंगणामध्ये खेळतोय आणि तो जो पती आहे तिच्या बरोबर ती बोलते. आता बोलता बोलता पतीला आली झोप. त्या बाबाने त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि त्याला गेली झोप लागून. इतक्यात ती पतिव्रता ही लक्षात असू द्या. काय करा, ती पतिव्रता होती. भगवंत त्यांना सांगतायत ती उठली नाही. बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा तो पाहते समोर तो मुलगा जात असताना त्या अग्निकुंडात पडला. काय करावं, काय करावं आता? मुलगा तर जळतोय. तिने डोळ्याने बघितलं, परंतु उठावं तर पतीची झोप मोठी म्हणून ती उठली नाही. कालांतराने जेव्हा पती जागा झाला, पळतच अग्निकुंडाकडे गेली. जशी अग्निकुंडाकडे पळत गेली, पाहते तर तो मुलगा त्या अग्नीमध्ये देखील खेळत होता. याला पातिव्रत्य धर्म म्हणतात. तो अग्नी त्या मुलाला काहीच करू शकत. आणि तुम्ही स्वतःच्या पतीला सोडून इथे आल्या, तुम्हाला काही लाजा वाटत आहेत का? बरं दिवसा आले असते तर बरं वाटलं. आता रात्री 12 वाजले, तुम्ही या घनदाट अरण्यातून इथे आला. भगवंत असे बरेच बोलले त्या गवळणीला. शेवटी राधा पुढे आली. राधा गवळण पुढे आल्यानंतर राधा भगवंताला सांगते की देवा, आता बस झालं तुझं भाषण, तुझं कीर्तन. का आतापर्यंत तू आम्हाला पातिव्रत्य धर्म सांगत होता, तेव्हा आता आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या लक्षात घे. आता राधा भगवंताला पलटवार करते. लक्षात असू द्या. भगवंत बोलले काय बोलायचे ते पातिव्रत्य धर्म असा. तुम्हाला काही लाज वाटत नाही पतीला सोडून इथे आल्यात. तेव्हा राधा म्हटली देवा, अरे मी ही एक गोष्ट सांगते ती जरा ध्यान देऊन ऐक आणि तुम्हीही ऐका. ती राधा भगवंताला सांगते की आज तू सांगतोय तशीच एक स्त्री होती. तिचा पती, तिच्या पतीवर ती नेहमी इतकं प्रेम करायची.
पती धर्म पहा हो माझा कसा आहे. मग सर्व काळी ती पतीचीच आठवण करायची. पण तो शिकलेला होता. एक दिवस त्याला विदेशातून नोकरीसाठी कॉल आला. नोकरीसाठी कॉल आल्यानंतर तिकीट एकाच काढलेलं आहे त्याच. तो पत्नीला म्हणतोय की म्हटले आता मला काही दिवस 6 महिने तरी विदेशात जावं लागेल आणि 6 महिने तिथे गेल्यानंतर मग आपल्या दोघांची व्यवस्था मी तिकडे केल्यानंतर पुन्हा तुला घेऊन जाईल. ती म्हणते मी तुमच्या घरी जगू शकत का, मी पतिव्रत आहे. एक क्षण सुद्धा पतिव्रतेचा भ्राता प्रमाण आहे, हा प्रमाण आहे. ती जगू शकत नाही महाराज. ती म्हटली मी जगू शकणार नाही. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. तो म्हटला अगं माझ्यासारखा दिसणारा एक मेणाचा पुतळा मी बनवू. त्याने तो मेणाचा पुतळा बनवला, त्याच्यासारखाच दिसणारा हुबेहूब घरी ठेवला आणि सांगितलं आजपासून हा तुझा पती. आता मी चाललो नोकरीला 6 महिन्याकरता. वापस आल्यानंतर मग बघू. मग जशी त्या पतीची तू माझी जशी सेवा करते तशी याची कर. तो गेला निघून. मग काही काळ येईल तिने त्या मेणाच्या पुतळ्याची सेवा केली. मेणाच्या पुतळ्याची सेवा करत असताना कधी 6 महिने निघून गेले तिलाही कळाले नाही. एक दिवस तो विदेशात गेलेला खरा पती आला आणि त्याने कडी वाजवली. आहे का घरात, मी आलोय. आता विचार करा की त्या मेणाच्या पुतळ्याची सेवा करते. उठावं तर पातिव्रते त्याला निश्चितच मोडते का. पतीने सांगितलं याची सेवा करा, मीच हा पती आहे. आणि नाही उठावं तर खरा पती बाहेर आलेला आहे. तेव्हा राधा गवळण भगवंताला बोलते देवा आता तू सांग मी काय त्या गवळणीने काय करावं. त्या मेणाच्याच पुतळ्याची सेवा करावी का खरा पती आलाय त्या दरवाजा उघडून त्याला आत घ्यावं. भगवंत म्हणतायत सोपा आहे. खरा पती आल्यानंतर मेणाच्या पुतळ्याला काय जाळायचं का. मग गवळण आता राधा बोलते देवा हेच आम्हाला सांगायचं होतं की आतापर्यंत आम्ही त्या मेणाच्या पुतळ्याबरोबर संसार करत होतो जो नश्वर आहे, जो मरणार आहे. परंतु आता तू खरा पती मिळाला. आता देवा तू सांग जावं का घरी. भगवंत म्हणे नेमकं तुमचं काय म्हणणं आहे. काहीच नाही. आजची रात्र आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी संवाद करणार, खेळणार, बागडणार. भगवंत म्हटले मग एक करा. काय करा, गोड रिंगण करा. आपण रासलीलेला प्रारंभ करू. मग जेव्हा रासलीलेला प्रारंभ केला भगवंताने एकट्या राधेलाच कडेवर घेतला आणि भगवंत गुप्त झाले. फक्त राधेला बरं का त्या सर्व गवळणीमध्ये श्रेष्ठ राधा होती की जी क्षणभर सुद्धा भगवंताचं नाव विसरत नव्हती. म्हणून त्या राधेला कडेवर घेतलं भगवंताने आणि भगवंत अंतर्धान पावल्यानंतर बाकीच्या गवळणी त्या भगवंताच्या विरहामध्ये टाहो फोडतायत. त्या घनदाट अरण्यामध्ये त्या वृंदावनामध्ये भगवंताला पुकारतायत. काय अभंगाचं त्या अरण्यामध्ये त्या गवळणी भगवंताच्या नावाने टाहो फोडतात. आता खरं तर विरह आहे म्हणल्यानंतर चालही सुंदर चाल म्हटली. परंतु मी लहानपणापासून या गवळणी एक चाल ऐकत आलेला आहे. तुम्ही लक्षात असू द्या विरह कशाला. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे देवा
आम्हाला माहिती आहे जगाचं पालन करणारा तू आहेस, परंतु या घनदाट अरण्यामध्ये आम्ही तुझ्यासाठी आलो तेव्हा पण तू या ठिकाणाहून निघून गेलास. तेव्हा देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, तेव्हा एकदा भेटते. काही आमच्या जीवनामध्ये पूर्वजन्मीचं पाप असते आणि क्वचितच आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला असेल की आम्हीच या संसारातले श्रेष्ठ आहोत म्हणून भगवंत आम्हाला मिळाला, हा अभिमान झाला असेल म्हणून तू आमच्यापासून निघून गेला. देवा एकदा भेट दे. तेव्हा तुला माहिती आहे हे अरण्य कसं आहे, काय मोकलिले वनी सावधानी वेढीले. तेव्हा ही जी अरण्य आहे ते सावधानी वेढलेलं आहे. सावध या शब्दाचा अर्थ आहे हिंस्र पशु, वाघ, सिंह अनेक अनेक या ठिकाणी हिंस्र पशु राहतात तेव्हा या अरण्यामध्ये. आणि तू आम्हाला सोडून निघून गेलास का? आम्ही सर्व स्त्रिया आहोत, तू एकटाच पुरुष आहे, तू आम्हाला सोडून निघून गेला तेव्हा तुला काही लाज वाटत नाही. आणि भगवंताच्या नावाने कान्हया रे ध्रुवपद आहे बरं का, या कान्हया रे जगदीठीच्या अंतर्गत सगळा अभंग फिरतो. ध्रुवपद त्याला म्हणतात अभंगामध्ये की ज्या पदाच्या अंतर्गत सर्व अभंग फिरतो. कुठलाही अभंग त्याला एक ध्रुवपद असतं, पण इथे पहिलं ध्रुवपद आहे, दुसरं नाही. कान्हया रे देवा एकदा भेट दे. तेव्हा इकडे गवळणीची ही अवस्था आणि तिकडे राधेलाही थोडा अभिमान झाला का, या बाकीच्या गवळणीपेक्षा मीच एकटी श्रेष्ठ आहे म्हणून तर भगवंत मला कडेवर घेऊन एकटीला इकडे घेऊन आले. हा थोडासा अभिमान. आणि तुम्हाला माहिती असेल तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान होय. देवाला अभिमान चालत नाही झाला या जगामध्ये. तोच मनुष्य मोठा झाला ज्याने नम्रता धारण केली. विठ्ठला का भवानी बाबा मोठे आहेत? कारण यांनी नम्रता धारण केली, अभिमान नाही. नाहीतर अभिमान असतं तर ते तुमच्या आमच्यामध्ये आलेच नसते. तुमच्या आमच्यामध्ये आले, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आले याचा अर्थ नम्र आहे. आणि जगाचा कळवळा अंतःकरणामध्ये आहे. ही भवानी बाबांची एक जीवन होतं. त्या गवळणीच्या जीवनामध्ये एकीकडे हिंस्र पशु आहेत, त्या गवळणी विरह करतात बाकीच्या, तिकडे राधेच्या जीवनामध्ये थोडा अहंकार निर्माण झाला. मनामध्ये अहंकार निर्माण झाल्यानंतर भगवंताने महाराज या अगोदर कडेवर होती, तिला भगवंताने खांद्यावर घेतलं. तिला वाटलं बघा मी किती श्रेष्ठ आहे. आणि जशी खांद्यावर घेतली तिथून भगवंत गुप्त झाले, धापादिशी खाली पडले. आणि मग आता भगवंताच्या नावाने तीही टाहो फोडते. त्या घनदाट अरण्यामध्ये किती वन 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 मी फिरले, वृंदावन हरपून गेले. राधेचं सांगते बरं का, चालता पाय हे थकले, भेटी विना पाय नाही रे मज कृष्ण भेटवा बाई ग मज. भगवंताची मला एकदा भेट घालून द्या का, त्याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये सार्थकता नाही, मी जगूच शकत नाही. रडत असताना ती राधा एकीकडे रडते, तेवढ्यात बाकीच्या गवळणी तिच्या जवळ आल्या. म्हणले तू कशाला रडते, तू तर भगवंता बरोबर होती ना. मग ती म्हणली काय म्हणले, मी करंटी भगवंत प्राप्त होऊनही जवळ असूनही मला कळालं नाही. अभिमान धारण केला होतं. कधी कधी जवळ असून ही व्यक्ती कळत नसतात. कोण श्रेष्ठ आहे कोण लहान आहे हे आपल्याला कळतच नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेली नसते. त्या राधेच्या जीवनातली हकीकत राधा सांगते. म्हणजे मला मी वेडी आहे, कोणीकडून माझ्या जीवनामध्ये अभिमान धारण झाला आणि मी या ठिकाणी. तेव्हा मग भगवंत कुठे? ती म्हणली एथवरी होता संग अंगी अंगन परी. मग आतापर्यंत माझे
बरोबर भगवंत होते, आता कुठे गेले मला माहिती नाही. आणि मग पुन्हा सगळं वृंदावन हिंडून फिरून त्या गवळणी कुठे आल्या, जिथून भगवंत राधेला घेऊन निघून गेले ते. मग तिथे आल्यानंतर भगवंताच्या विरहामध्ये त्यांनी गीत गायलं. भागवतामध्ये त्याला गोपी गीत म्हणतात. जयती तेधिकं जन्मनारज. देवा तुझ्या अवतारामुळे हे व्रज पावन झालं. पण तेव्हा आता या विरहामध्ये आम्हाला मारायचं होतं, तर तेव्हा का वाचवलं? तेव्हा विष जलापेया, जेव्हा काळ्या नागाच्या विषाने जल दूषित झालं होतं तेव्हा तूच वाचवलं ना. अनेक त्या ठिकाणी जेव्हा वृंदावनाला दावाग्नी लागला तेव्हा तो दावाग्नी तू पिऊन घेतला. अनेक गवळणी सांगतायत. आणि विरहामध्ये जेव्हा भगवंताला तो विरह गवळणीचा सहन झाला नाही आणि मग गवळणी नुसतं मागे सहन झाला नाही. गवळणी नुसतं मागे बघायचा उशीर. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. आणि मग भगवंत आल्यानंतर भगवंताने त्या ठिकाणी एक एक गवळण एक रासलीला प्रारंभ केला. जेव्हा भगवंत रासलीला करतो तेव्हा सगळं ब्रह्मांड नाचतं. राधा नाचे, कृष्णा नाचे, नाचे गोपी संग. मन मोरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. मग सगळे नाचतायत, ब्रह्मांडच नाचतंय. आणि नाचत असताना तिथे भगवान शंकरही आले. शंकर नाचे 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 नाचे, विष्णू नाचे नाचे गोपी संग. मन मोरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. असा हा रास पंचाध्यायी अगदी 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगितलं. राहिलेले 10 मिनिटे पण 5 मिनिटात तुम्हाला चरित्र सांगून जातो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर निश्चितच भगवंताचं चरित्र. हे जसे चरित्र केले नारायणे. आणि कुठल्या अवस्थेत रांगता गोधने राखिता, ह्या 2 अवस्थेतलं चरित्र सांगायचं सांगितलंय बरं का. नाही तर आपण जन्मापासून सांगत बसतो. वादने 3 विठ्ठल. भगवंताच्या रांगण्याचं वर्णन संप्रदायामध्ये येतं. कशी रांगत गेले भगवंत? तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रांगत रंगणी चोरीत लोणी थांबली धरी ती गवळणी. भगवंताने रांगताना खोड्या सुरुवात केल्या. असं सांगतात सुरुवातीला घरी चोरी केली. मग पाहता पाहता भगवंताने एक मंडळ स्थापन केलं, बाल गोपाल चौरे मंडळ. आणि अनेक सवंगडी एकत्र करून भगवंताने मग त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जायचं, चोरी करायचं. बरेच गवळणी भगवंत यशोदेकडे यायच्या, गाराने सांगायच्या. गवळणी सांगते गाराने, यशोदेला सांगतायत. अनेक गाराने सांगितले महाराज, शेवटी आई आहे. बाळ सगुण गुणाचे तारणे आई आहे. कुणी कितीही वाईट बोलो, आई काय म्हणते? माझा बाबड्या माझा बाळू तसा नाही. बाळ दिसते गोदिरवाने काय सांगता. मला माहिती आहे तुम्ही कैया का घालतेत का? तुम्हीच
भगवंताचा भवराला तुम्ही लपवली याचा भवरा आळ घेता शार्ग धरा तुम्ही मारा घरच्या मारा गे गोकुळच्या नारी. अनेक कोड्या भगवंताने केल्या किंवा एका गवळणीने एकच कोडी सांगतो आता एवढी. एका गवळणीने यशोदेच्या अंगणात उभे राहून यशोदे समोर सांगितलं. बाकीच्या गवळणी होत्या बरोबर. अगं यशोदे कृष्णाला म्हणा माझ्या घरी येऊन दाखव म्हणा. माझ्या घरी येऊन दाखव नाही त्याला मला मध्ये असं पकडले तर माझं नाव चंद्री नाही म्हणले. चंद्रकला नाव होतं तिचं. आता गावात एवढे मोठे बोलायचं म्हणलं ते म्हणले माझं नाव. बोलली ती छोटी. भगवंत पेंद्याजवळच होता. पेंद्याला म्हणले गेरे म्हणले हिचा घर नंबर. तेव्हा मला घर नंबर नाही माहिती. मग मोबाईल नाही लँडलाईन. अरे म्हणले काय माहिती तसं नाही ही कुठे राहते ते मग ते सांग ना. तेच सांग म्हटले. मग भगवंत रात्री तिच्याकडे गेले. तिला माहिती होतं माझ्या घरी आज भगवंत येणार. तिने तिचा जो गवळी होता गोपाळ होता तो दिवसभर गाई राखून आला होता. आता तो दमला होता आणि ही दमली होती. का त्या गवळीचा एक नियम असायचा. कधी वेळ आला तर सांगितलं. गवळीचा एक वेळ नियम होता की दही दूध तुकडून घेऊन त्या मथुरेला विकण्यासाठी जायच्या. दिवसभर त्याही दमली तीही दमलेली आहे. तो गवळीही दमलेला आहे. शेवटी तिने जेव्हा गोपाळ घरामध्ये आला तिचा पती घरामध्ये आला तिने सांगितलं म्हणले आज आपल्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून आपल्या घराचं राखण करायचं. म्हणजे काय करायचंय आपल्या घरी आज तो कृष्ण येणार तेव्हा त्याला मालामध्ये असं पकडायचं. तो म्हणला कशाला घेतली म्हणजे हुंबल. कशाला हुंबल घेतली त्या बाबाच्या नादी कुणी लागत आहे का म्हणजे तुला काही काम नाही दिवसभर. ती गवळण म्हटली काही हो पण आज आपल्याला रात्रभर जागायचे. तो म्हणला मग दोघांनी जागण्यापेक्षा रात्री 12 पर्यंत मी जागतो. 12च्या नंतर तो जाग. तो 12 पर्यंत जागला. 12 नंतर तिला म्हणला उठ. आता ती उठती होय. पाण्याचा तांबा घेतला टाकला तोंडावर म्हणले उठ. मग उठून बसली. कोणी सांगितलं होतं भांडण घ्यायचं. आता तू जागायचं. 12 वाजले माझा नंबर संपला. तू झोपला घरी. 12 वाजता ती तुम्हाला तिचा नंबर सुरू झाला. तर दिवसभर काम केल्यामुळे 2 वाजता तिला टुकली लागली. भगवंता आले काय खायचं ते खाल्लं. जाताना त्या बाबाची दाढी तिची येणी गाठ मारली. भगवंत पसा रात्रीच गोपाळांना सांगितलं हे पेंद्या हे वाकड्या हे वरजा हे मधुमंगल हे श्रीदामा इकडे काय म्हटले उद्या सकाळी आपल्या गावामध्ये एक सोंग निघणारी सोंग. तेव्हा सगळ्यांनी त्या सोंगाच्या जे तयारी करायची म्हटले. देव म्हणले काय डीजे फिजे लावायचा. म्हणजे डीजे कशाला लावायचा. धार्मिक कार्यक्रम डीजे कशाला लावायचा. डीजे नाही म्हटले. मग आपलं टाळपापातच घ्या. नाही एक करा म्हटले तुमच्या घरची परत भाकरी करण्याची ती घेऊन त्याला सांगितलं मला हो देव. एकाला सांगितलं जांभळीच्या पानाच्या पिपाण्या करून आणायच्या हो देवा. आणि दोघा तिकडे सांगितलं म्हणजे हे वाकड्या समोर नाचायचं तुम्ही. आणि दोघा जणांनी नुसतं हुर्र्यो हुर्र्यो सगळ्या गावात आवाज गेला. आता ही गवळण नेहमी 4ला उठायची. प्रातःकाळी प्रहरा अशी उठायची. गवळणी ऐकून घ्या मग कळेल. पण आज 6 वाजले तरी काही झोप मोडली नाही. 6 वाजता जांभळे देतच उठले आणि उठून बसली त्या बाबाच्या दाढीला आणि इथे गेलेला झटका. जसा झटका बसला म्हणले झाला ना संसाराचा. मस्त होनिया मातली भांगडी म्हणले दिवसभर नुसती खात काही कळत नाही तुला. अनेक प्रमाण आहेत महाराज. शेवटी मग काय करायचं म्हणले आता आण म्हणली इळी. पूर्वी काही कातर नव्हती चाकून होतात. मग इळी ती म्हणली आता एकटीला कसं जाता येईल. दोघांना चालावं लागेल. मग दोघं उठले. शेवटी इळी घेतली. इळीनं कापता कापेना. एवढंच नाही बघा तो त्याला एवढा राग आला तो मला आता दिया बरं एकदाची काढी लावून
ती म्हणली कुणाला? तुझ्या येणीला. ती म्हणली माझ्याने तुमच्या दाढीला. दोघा ते भांडण 10 मिनिटं चालले. शेवटी काय करायचं, कोणाची गजाळीना म्हणजे जा एकदाच काहीतरी मोकळ. शेवटी जाळता जाळेना आणि मग 6:30 वाजता हे सोंग जसं बाहेर निघालं, पोरांनी तर पोरं सावधच होते. सगळ्या गावात डांगुडा मारत काय आवाजच आवाज, काल माणूस का सगळं गाव जमा झालं. आणि मग हे सोंग तिकडे जात असताना महाराज असं सांगतात, पूर्वीचे लग्न हे पाळण्यात व्हायचे. मग मोठं झाल्यानंतर कोण किती मोठं होतंय, तो बाबा 3.5 फुटच राहिला होता, ही बाई 7.5 फूट झाली होती. तर तुम्ही विचार करा की तो मागं चाललाय. पूर्ण गावामध्ये हे सोंग चाललं असतं. जसं अंगणामध्ये गेल्यानंतर यशोदेला बाहेरूनच आवाज, यशोदे बाहेर. यशोदेच्या अंगणामध्ये काराने सांगते, काल आम्ही सगळ्या गवळणी मिळून आलो होतो. सगळ्यात पुढे मी उभी राहिली, सांगू लागली काय कालचं घडलेलं. तेवढ्यात भगवंता यशोदेच्या कडेवर भगवंत आलेच होते. भगवंताने पेंद्याला सांगितलं, म्हणले तुझी आजी नस वर ठेवणारी, मला हा घेऊन तो गेला पळत. पोरं नाही पळतात महाराज, पळतच आला. आल्यानंतर ही सांगत होती, काल आम्ही सर्व गवळणी मिळून आलो होतो. सगळ्यात पुढे मी म्हणली होती, माझ्या घरी भगवंताने येऊन दाखव, मी चंद्री नाव बदलून ठेवी. असं म्हणता ती बोलतच होती महाराज. तेवढा यशोदा म्हणली, नेमकं तुला काय म्हणायचं सांग बरं, नेमकं काय झालं. ती सांगत होती, मला हे सांगायचंय तुला. काय? रात्री भगवंत आला. सांगत असताना महाराज जी नस होती पेंद्याने जी सोडली मला पूर्ण डबीस नाकामध्ये त्या गवळणीचा, ती सांगत होती. यशोदा म्हणली, नेमकं झालं काय? सांगता ती गेली ना नस. सांगता आणि मग सांगू लागले, मी सांगायचं होतं मला, काय सांगायचं होतं. सांगता ती शिंकच की ना महाराज लोक. का शिंकीचे 2 प्रकार आहेत मी अनुभवलेले. काही शिंक म्हणजे झाली मोकळी, आणि काय जे तासभर यायचा पथा शिंक. ती म्हणती यशोदा म्हणे, नेमकं झालं काय? वर काय बघती थोड्यात जशी शिंक आली तर मागचे जो होता ना गडी म्हणले, हे झालं काय झालं हे झालंय म्हणजे अशा भगवंताने अनेक खोड्या केल्या महाराज. सगळ्या गवळणी अवघ्या गवळणी येते नंदाच्या अंगाने. जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. शेवटी यशोदेला कळालं. यशोदेने भगवंताला सुंदर सजवलं महाराज. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी. आणि मग भगवंत गोदने सारावळा जातो शारंग पार. तिथे भगवंताने अनेक खेळ खेळले महाराज. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेचे अनेक खेळ खेळले. शेवटी गोपाळ म्हणले, खांदी भार पोटी भूक. काय कीर्तनाचे सुख 3 वाजत महाराज. काय खेळायचे सुख मला माहिती आहे, पण 1 तास दिला होता मला. मी बरोबर 3 वाजले बरोबर. आता 1 सेकंद पुढे जाणार नाही. भगवंताने मी त्या ठिकाणी पहिला काला केला. खडकी सोडली मोठा आजचा दही काला गोमटा. स्वतः भगवंताने त्या गोपाळांना काला दिला. तो पहिला काला भगवंताने तिथे केला. दुसरा काला मग त्या ठिकाणी ज्ञानोबा राय
आता काही प्रमाणे घेऊच नका तुम्ही, वेळ कमी. म्हणून भगवंताने मग त्या ठिकाणी परमात्म्याने महाराज अनेक संत त्या ठिकाणी संत समुदाय असताना ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी काला केला. ज्ञानोबारायांच्या समेत सर्व संत होते. तिसरा काला भाऊ आणि बाबाने गावोगावी केला महाराज. तिसरा काला आहे. पहिला काला करत असताना त्या भगवंताचं स्वरूप कसं होतं, भगवंत कसा काला वाटत होते, तो एकच श्लोक म्हणणार आणि आपलं कीर्तन संपलं. भागवतामध्ये भगवंत कसा काला वाटतायत, कसे भगवंत उभे आहेत त्याचं वर्णन आलंय. भगवान शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रद्वेणुं जठरपठयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानं सुरकवलं तत्फलान्यङ्गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधो हासयन् नर्मदि स्वे स्वर्गे लोके विशति बुभुधि यज्ञभुग्बालकेली गोपाल कृष्ण भगवान की Raja